एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. ताई, अगं मुलींनो, काय खिदळणं चाललंय तुमचं? चला खाऊन घ्या पटापट. आई तुम्ही बाहेर येणार आहात का? तुमचं खाणं आणि चहा आतमध्येच घेऊन येऊ? माझ्या सगळ्या मालिकांचे रिपीट बघितल्याशिवाय मी काही इथून हलायची नाही. बरं, तू हलू नकोस, हल्ली नाहीस तर वेणी लवकर होईल. अगं ते नील त्याच्या घराबद्दल काहीतरी बोलतायत, मला ऐकायचंय. अगं आम्ही काय घराबद्दल नाही बोलतोय, कोणाचं तरी भांडण संपलंय ना त्याबद्दल बोलतोय. काही लोकांच्या सगळ्याच गोष्टीचं फारच कौतुक होतं बाई. मला नाही अशी नाटकं करताय. काय ग संपदे, तू काही दिवस बरी वागून पुन्हा आलीस का मूळ पदावरती? हा बाबा, तिथे पण ती आगाऊपणाच करत होती. हा बरं, आता ते जाऊ दे सगळं, तुम्ही खाऊन घ्या. बहिणी, अहो कालची पार्टी खरंच खूप छान झाली ना? नाही म्हणजे आधी तसं थोडं दबकायला झालं होतं, पण मोठीच माणसं आहेत ग ती, पण ती चांगली वागतात, त्यामुळे आपल्या मुली पटकन रुळल्यात तिथे. खरंच. चल जुईली, वेणी झाली, चल पटकन खाऊन घे. आई मला दे, मी खायला घेऊन येते. थांब. अरे किती बोलताय तुम्ही, एक बातमी धड वाचता येत नाही मला. त्यातनं आज दादा घरात नाहीये, त्यामुळे मूडच येत नाही पेपर वाचण्याचा. नाही तर काय होतं ना, त्याला नेमकं मी वाचत असलेलंच पान हवं असतं नेहमी. अहो तुम्ही सगळं आटपून घेणार आहात का तुम्हाला खायला देऊ अगोदर? नाही, थांबतो जरा दादा येईपर्यंत. मी पण. मला काकाला सांगायचंय की माझ्यासाठी पण असं श्रीमंत स्थळ पाहिजे. मला पण अशा घरात जायचंय. किती मोठं आणि छान होतं ना त्यांचं घर. अगं महेशचं पण घर खूप छान आहे. अगं पण महेश आता बंगल्यात नाही राहत. असं दे का त्यांची घरे चांगली. अमेरिका तर याही पेक्षा चांगली. तिथे तर पैशांचं असं पूर आहे. मी जाणार आहे अमेरिकेला, स्वानंदी नाही. गप्प बस संपदा. आणि स्वानंदी, अगं काय झालंय? तुझं खाण्याकडे लक्षच नाहीये. अगं पोट भरलंय माझं. अगं आई, तिचं पोट कालच भरलंय आणि तिला आज टिफिन पण नकोय. भांडण संपलंय ना तिचं. अरे पाणी दे जरा. हो. दमलात का? झोप झाली नसेल ना? वसंता, आलास? अनिता, चहा आण ग. हो आणते आई. दादा, लोकांकडे किती काळा पैसा असतो रे? काही विचारू नकोस. अरे कुठं कुठं लपवून ठेवला होता. माझी सगळी टीम आवाक झाली काल अक्षरशः. हो,
म्हणजे यांनी पाप करायची आणि तुम्हाला उगीच त्रास. अंजली, पैसा ही गोष्ट अशी आहे ना, समाधान आणि विवेक नसेल ना तर पैशासाठी काय वाटेल ते करेल माणूस. मी मध्यंतरी एका सर्वेमध्ये वाचलं होतं बरं का, की देशातला 50% पैसा 1% श्रीमंतांच्या ताब्यात असतो आणि 50% गरिबांच्या ताब्यात 1% पैसा आहे. म्हणजे उरलेले जे 49% मध्यमवर्गीय लोक आहेत, ज्यात आपण असतो. त्यातच सुख असतं रे बाबा. हे लोक पैसा दडवून ठेवतात आणि इन्कम टॅक्स वाल्यांना उगाचच त्रास ना. रात्र रात्रभर बिचारे त्रास घेतात त्यासाठी. हे असलं बरं नाही रे बाबा. तुला आमचा त्रास दिसतोय आई, पण देशाचं केवढं नुकसान करतात हे लोक. बाबा, मला काय वाटतं माहितीये का, हा सगळा पैसा जप्त करावा आणि ना सगळ्यांमध्ये समान वाटून टाकावा. या वयात प्रत्येक तरुणाला असंच वाटत असतं, पण नाही, ते तेवढं सोपं नाहीये. त्यापेक्षा प्रत्येकानं आपापल्या मिळकतीतला ठराविक भाग समाजसेवेसाठी द्यावा. हे सोपं आहे. बाबा, मग मी माझ्या पगारातले थोडे पैसे डोनेट करत जाईन. हॅलो, हा बोलतोय. हो, हे काय आत्ताच पोचलो. नाही 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 नाही, क्षीरसागरांच्या घरातलं कोणीही बाहेर जायचं नाही म्हणून सांग त्यांना. नोकरांनी सुद्धा नाही. काय अडलंय एवढं त्यांचं आत्ता. हो हो, 10 वाजेपर्यंत पोहोचतो, मग बघू. हा, हे काय लगेच निघायचं परत? तुला काय नवीन आहे का हे अंजली? आता या अशाच मोठ्या मोठ्या धाडी म्हणल्यानंतर मला असंच अडकून पडावं लागतं, माहिती आहे ना. बाबा, हे क्षीरसागर नाव ना हल्लीच ऐकलंय मी कुठेतरी. माझ्याच तोंडून ऐकलायस. 2 दिवस झाले हे प्रकरण चालू आहे. कुळधर्म वगैरे व्यवस्थित पार पडला ना ग ताई? छान, एकदम बरं झालं बाई. हे वर्षातून एकदा कुलदैवताचं चांगलं नीट मनापासून केलं ना, फार बरं असतं ग. हो ना ग, म्हणूनच करते मी सगळं नीट. आणि मला खात्री आहे ललिता सुद्धा माझ्यानंतर सगळं नीट करेल बघ. आणि स्वानंदी सुद्धा करेल नाही आपली. हो. काय ग ताई, तू लग्नाची तारीख काढायला गेलेलीस ना? अगं, मोठे भाऊजी कळवणार आहेत लग्नाची तारीख 2-3 दिवसांनी. हो का? कसे आहेत ग भैया साहेब? छान आहे, अगदी नेमाने जगणारे आहेत ना ते. त्यामुळे औषध पाणी, जेवण खाण सगळं वेळच्या वेळी होत असतं त्यांचं. तुझंही खूप कौतुक करत होते भैया साहेब. अगं बाई, मी आठवते त्यांना. हो तर, स्मरणशक्ती अगदी उत्तम आहे त्यांची. बाई, अगं, आपले साठे गुरुजी नाहीत का, त्यांनी सांगितलं होतं त्यांना स्वानंदीबद्दल आणि देशपांडे कुटुंबाबद्दलही. त्यामुळे त्यांना माहितीये नीलचं लग्न तू जुळवलंयस ते. झाल्या का गप्पा मारून बहिणी बहिणींच्या? अगं बाई, माझी बहीण मला कधी मधीच भेटते. तुझं काय झाले झोप नीट? हो नाही, काल घरी आलेल्या लक्ष्मीची स्वप्न वगैरे पडत नव्हती ना तुला? कुठली लक्ष्मी ग ललिता? वहिनी हो, काल स्वानंदी आली होती ना घरी, बराच वेळ थांबली होती. तिच्याबद्दलच बोलत असेल बच्ची मावशी, हो ना? आता बरी हिला स्वानंदी आठवेल, नाही तर डोळ्यासमोर नको होती ती हिला. अरे वा काकू, कसा आहेस? तू येणारेस मला कळवलं असतं तर मी तुला पिकअप केलं असतं ना. म्हणूनच नाही कळवलं तुला. अरे, आज काही सुट्टीचा दिवस नाहीये ना, म्हटलं उगाच तुझी घाई कशाला. मग आज सुट्टी घे ना तू. आई ऑलरेडी हाफ डे घेतलाय, पण जावं लागेल ना कामाला. जाऊन येतो,
मग छान गप्पा मारूया आपण. हा वच्ची मावशी थांबा तुम्ही. हो रे राजा, तू आग्रह केल्यावर थांबणारच मी. खूप गुणाचा पोरगा आहे ग. माझं नशीब थोर म्हणून मला जानकी ताईसारखी बहीण आणि तुझ्यासारखा भाचा मिळाला. तो माझा मुलगा आहे हे विसरू नका वच्ची मावशी. अगं बाई, खरं सांगू का ललिता, मला विसरायलाच होतं अगं. तुझ्यासारखं नाहीये तो. माझ्या जानकी ताईसारखा आहे. पाहिलं ना वहिनी, तुमची बहीण लगेच तुमच्या बाजूने झाली. तुम्ही तिघी बायका अजिबात वाद घालू नका. मी जहागीरदारांसारखा आहे. पाहिलं ना वत्सला बाई, दिलं की नाही उत्तर माझ्या पुतण्याने. हा हो ग बाई. ताई, हे तुझ्या बांगड्यांचं काय बाई? हे बघ, हा पत्र निघाले बघ. वहिनी, हे 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 काय झालं? हो ना ग. सोनं खराब असणार. नाही नाही, अरे 50 वर्ष जुन्या बांगड्या आहेत माझ्या. असं कसं होईल? ललिता, तू पॉलिश करायला नव्हत्या का नेल्यास? त्याच बांगड्या आहेत ग या. अरे परमेश्वरा, इंद्रनील समोरच व्हायला होतं काय सगळं. तुझ्या घरात शोभत नाही हा असं 2 ग्रॅमचं काय. आई, दागिन्यांना तू पॉलिश करून आणलंस? हो, अरे माझ्या डोळ्यात देखतच सगळं करून आणलंय मी. अगाई, हे नफा कमवायचे चोरटे मार्ग असतात. चोरटे धंदे असतात पैसे कमावण्याचे. आई, मला सांग, तुझ्याकडे या दागिन्यांची रिसीट आहे? हो ना, माझ्याकडे सगळी बिल आहेत रे त्याची. एक काम कर, ती मला दे, आपण जाऊन येऊ. हा चल. तू नको टेन्शन घेऊ, तू जा ऑफिसला. बहिणी, अहो ह्या बांगड्या अशा म्हणजे बाकीचे दागिने चेक करून घ्यायला लागतील ना. तुम्ही आणता का तुमचे दागिने प्लीज? हो अगं, आणि निलिमाचे पण ना. नाही, ते आहेत माझ्याजवळ. तुम्ही तुमचे दागिने आणा ना प्लीज. बरं आई, काही झालं तरी मला कळव. हो, मी ताबडतोब तिकडे पोहोच. अरे हो, नको टेन्शन घेऊ, मी बघते सगळं. हो, पण नक्की कळव मला. हो, कळवते मी तुला. तू जा ना, जा ऑफिसला तू. हा, येतो मी. काकूला सांग. हो, सांगतो. नीट जा रे. कमाल आहे बाई, सगळ्याच दागिन्यांवर नसतील ना पत्रे चढवलेले. बच्ची मावशी, काही काय बोलताय हो तुम्ही? असू शकतं ना. हे बघ बघ जरा. काय झालं ग? नाही, हे बघ. नाही, हे बघ, आपण ना सगळेच दागिने एकदा बघून घेऊया. नाही हो. तसंही आपल्याला काय कळतंय म्हणा त्यातलं. हो ना. नाही, तरी बघून घ्यायलाच हवे. लाखोचा ऐवज आहे ग. हे बघ, याला जरासं खरबडल्यासारखं वाटतंय का? हो. नाही वहिनी, म्हणजे मला नाही वाटत आहे तसं काही. हा हार याचं जरा वजन कमी वाटतंय का ग? ताई, ह्या बांगड्या बघ किती जड वाटतायत. लोखंडाचे आहेत का ग?
अगं आणि हा हार आहे ना, हा आत्मा एवढा खडबडीत नव्हता ग आधी. ललिता, काय एवढं काय टेन्शन घेतलंस तू? पावती आहे ना तुझ्याकडे? आहे ना, माझ्याकडे पावत्या आहेत. मग घे त्या बांगड्या आणि जा ज्वेलर. हो, ते सगळेच दागिने घेऊन जायला लागतील ना बहिणी चेक करण्यासाठी. हो. सगळे कशाला? सगळे खोटे आहेत का? असे कसे खोटे असतील? ते काही कसं काय बोलतात? किती किती घाबरतेस ग, किती घाबरतेस? सहज बोलले मी. हा हा, अगं वत्सला, तिला नेऊ देत सगळे दागिने आणि सगळे एकदा कसाला लावून बघ बाई. नाही बहिणी, आणि असं मोठं आणि प्रतिष्ठित दुकान आहे ते. असं नाही फसवणार ते लोक आपल्याला, नाही का? दगडाची प्रतिष्ठा. हे मोठे आणि प्रतिष्ठित लोकच खोटे आणि फसवे असतात. अगं बाई, वच्ची मावशी, असं बोलून घाबरवू नका तुम्ही मला. ते घाबरतेस कशाला ललिता? मी आहे ना, चल माझ्यासोबत. चल, वच्ची आहे ना सोबत, चल. नाही, नको नको, तुम्ही बसा बहिणीशी गप्पा मारत. हे आहेत ना, मी ह्यांना घेऊन जाते. बरोबर. नाही, तुम्ही बसा, मी आले बहिणी. हो. ताई, तू काळजी करू नकोस, होईल सगळं नीट होईल. अरे, तुम्ही एकत्र कसे? हा, सरप्राईज. मी ठरवलंय, तुला आजपासून चिडण्याची, रागावण्याची, भांडण्याची एकही संधी द्यायची नाही. मग त्याच्यासाठी काय करणार आहात म्हणे? त्यासाठी आजपासून मी रोज माझ्या ब्रेक मध्ये इकडे येणार, तुला पिकअप करणार आणि घरी सोडणार. म्हणजे आपली रोज भेट होईल. पण माझी स्कूटर ती कोण नेईल? मी. तू? हो, म्हणजे आता मला सवय करायला नको का? तुझ्या लग्नानंतर तुझी स्कूटर तर मलाच मिळणार आहे. आणि माझ्याकडे लायसन्सही आहेच आहे. हे बघ, सोबतही आणलंय. 1 मिनिट, लायसन्स असून काही होत नाही. तुला एकटीने चालवायची सवय नाहीये. अनेक गोष्टींच्या सवयी नसतात आधी, त्या हळूहळू कराव्या लागतात. गप्प बसा, काही काय बोलताय? आता यात मी काय कुठे काहीही बोललोय? तिला आज ना उद्या शिकावी लागणार आहे गाडी. तुम्ही दोघांनी मिळून सगळं ठरवलंय, मला कुणी काही सांगितलंही नाही. आता सांगितलं की ते फॉलो करायचं. ओके, ऐकायचं सगळं. हो, तुझा नवरा होणार आहे ना नील दादा. हो का? आणि हा नियम पण तुम्हीच बनवलाय का? नाही नाही नाही, हा नियम फार जुना आहे. बायकोने नवऱ्याचं ऐकायचं असतं. हो का? गंमत केली आता परत यावरून चिडशील तू माझ्या. ए चल, मला गाडीची किल्ली दे. तुमचा रोमांस नंतर करा. बस लवकर, आपल्याला रोमांस पण करायचा आहे ना. बस. काय वाह्यातपणा चाललाय. आणि घरी वाट नाही का बघणार माझी? हा, अगं मी सांगेन ना आजीला. ती नील दादा बरोबर आहे, तिचा रोमांस झाला किती येईल. बस लवकर चल, माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. हो, ये आणि नीट जाग, नीट चालव. बाय. नीट ये. तो बघा, कोण आहे? तो माणूस. कोणी नाहीये. तो बघा गेला, तो बघा गेला. कोणी नाहीये. काय? कोणाविषयी बोलतेस तू? तो नाही का बॅग घेऊन आला होता. अगं, तुला भास होत असे. एवढी मोठी रक्कम त्या माणसाच्या हातून आली ना, म्हणून तुला घराच्या अवतीभोवती तो दिसत असेल. असेल. चला लवकर निघूया आपण. कधी एकदा दागिने परत घेऊन येते ना, असं झालंय मला. हो हो हो, निघालोच होत ना आपण. कशाला एवढं टेन्शन घेतेस? कळत कसं नाहीये तुम्हाला?
दागिन्यांचं भिंग इंद्रनीलसमोर फुटता फुटता राहिलंय. त्याच्यासमोर काही घडायला नको होतं मला. हे बघ, तू समजतेस ना, तशी कुठलीही शंका इंद्रनीलला येणार नाही. पण थोडी तरी शंका येईलच ना, तेही नकोय मला. अगं, तुझ्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणारा मुलगा आहे तुझा. तू कशाला एवढी काळजी करतेस? असं कसं म्हणता हो तुम्ही? त्याचा माझ्यावर विश्वास आहे, कारण मधल्या काळात तो इथे नव्हता, अमेरिकेत होता. त्याच्यासमोर हे काहीही घडलेलं नाहीये. त्याच्यासमोर जर आपलं पितळ उघडं पडलं तर काय होईल ह्याची भीती वाटते मला. जपून राहायला हवंय आपल्याला. आणि इंद्रनील हुशार आहे, निरंजन सारखा मुख दुर्बळ नाहीये, जाब विचारू शकतो तो मला. हो अगं, आपण दागिने बदलून आणले ना की सांग त्याला, म्हणजे मग त्याच्या मनात काहीही शंका राहणार नाही. ललिता, किती दरदरून घाम फुटलाय तुला. तू चल गाडीत बस. नवीन गाडीत नवीन एसी लावला ना की थंड होशील तू. तेवढं गंमत करू नका हो. गंमत नाही ग. बघ जरा चेहरा कसा झालाय तुझा. बघ जरा रिलॅक्स हो. आपण चाललो ना ज्वेलर कडे. मला माहितीये सारखं सारखं तेच सांगू नका. आपल्या मुलाला आपले उपद्व्याप कळले तर काय होईल ना ह्याची भीती वाटते, आणि त्या भीतीचाच त्रास होतोय मला. आणि एक का काळजी आहे डोक्याला. आता 17 काळज्या तूच लावून घेतेस डोक्याला, त्याला मी काय करणार? उगाच काळजी नाही करते मी. इंद्रनील आणि स्वानंदीचं भांडण मिटलंय आता. तूच मिटवलंस ना त्यांचं भांडण. मिटवायलाच हवं होतं. 1.25 कोटी आलेत ना घरी. पण ही मुलगी माझ्या इंद्रनीलला घेरून टाकेल अशी भीती वाटते मला. उगीच टेन्शन घेऊन काय होणार आहे मला सांग. आपल्या मुलाच्या आयुष्यात त्याला स्वतःच्या तालावर नाचायला लावणारी मुलगी आली आहे, याचं टेन्शन येणार नाही का मला?